ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधील अनुसूचित जमाती राखीव जागेवरून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका सुलेखा शिवाजी सूर्यवंशी उर्फ सुलेखा सुधाकर चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे। धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांचे कोळी मल्ला जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत जप्त करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच त्यांच्या अपात्रतेबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे निर्देश देखील दिले आहेत। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीराव जाधव यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। जाधव यांच्या तक्रारीनंतर समितीने केलेल्या चौकशीत सुलेखा चव्हाण यांनी सादर केलेले 1950 पूर्वीचे आदिवासी जमातीचे पुरावे बनावट व पुनर्लिखित असल्याचे निष्पन्न झाल्याचं त्यांनी सांगितलं। समितीने दिलेल्या आदेशात सुलेखा चव्हाण यांच्या नात्यातील व्यक्तींना मिळालेली जात वैधता प्रमाणपत्र ही समितीची दिशाभूल करून प्राप्त केलेली आहे। तेव्हा या प्रकरणी संबंधितांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं जाधव यांनी म्हणाले। पत्रकार परिषदेमध्ये जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पोलखोल केली आहे। खऱ्या आदिवासी उमेदवारांवरती अन्याय करून बोगस आदिवासींना राजकीय संरक्षण दिले जात आहे असा आरोप देखील त्यांनी केला। तर शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार दीप्ती दिनेश राबर यांचा अर्ज तात्कालिक निवडणूक निर्णय अधिकारी सत्वशीला शिंदे यांनी दबावाखाली बाद केल्याचा दावा देखील केला आहे। खऱ्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। परंतु त्याच्यावरती या निर्णयाला भ्रष्टाचार आणि सत्तेच्या गैरवापराला बसलेली चपराक असं महेश कदम यांनी संबोधलेलं आहे। सुलेखा चव्हाण यांच्या विरोधात तसेच संबंधितांवरती फौजदारी कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। त्याला आदिवासी समाजात आदिवासीच्या जन्मी पोटी जन्म घ्यावा लागतो, कारण त्याचा बाप आदिवासी असतो का हे पहिल्या अर्थाने सांगतो। कारण बोगसांनी कितीही काही केलं तरी या छत्रपती नायनाट केल्याशिवाय राहणार नाही। आणि शिवसेना शिंदे गटाने संविधानाची बी आज पायमल्ली तुडवलेली, आज आयोगाचा बी पायमल्ली तुडवलेली, कायद्याचा अवमान केलेला आहे। मग त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, जी सुलेखा चव्हाण स्वतः ख्रिश्चन कोळी, सोन कोळी, सूर्यवंशी कोळी या नोंदी आहेत तिच्या, आणि हे लोक एसबीसी मध्ये मरतात। एसबीसीच्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी खऱ्या आदिवासीवरती अन्याय करून शिंदे गटाने आपल्या आदिवासी बांधवाला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा त्याकरता ते झटले आणि खऱ्या अर्थाने त्यांनी हे पुरावे जमा करून हे दाखवून दिलं समाजाला, प्रशासनाला की तुम्ही कितीही कुरघोडी केल्या आणि स्वतःचा माणूस बसवण्याचा प्रयत्न केला तरी जो खरा आदिवासी आहे त्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। या सगळ्याच्या जी आजची पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी मी लकीभाऊ जाधव असतील आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व ठाणेकर आणि त्याचबरोबर या सत्तेमध्ये बसले असलेल्या लोकांना सांगू इच्छितो की 31 डिसेंबर 2025 ला जिथे आरो सत्यशीला शिंदे पातळीवरती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष असून मी या भारत देशाचं नेतृत्व करतोय। या देशामध्ये जिथे आदिवासींच्या बोगस जात पडताळणीचे दाखले, जाती दाखले कोणी घेत असत त्याविरुद्ध आवाज उठवतो, आदिवासींच्या विविध समस्या, अन्याय, अत्याचारावर आवाज उचलतो। ते करत असताना ठाणे शहरामध्ये सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून खऱ्या आदिवासीच्या पाठीत खंजर खुपसून बोगस आदिवासी असलेली सुलेखा चव्हाण सूर्यवंशी यांना तिथं जाणून बुजून तिकीट देण्यात आलं। कारण शिवसेना शिंदे गटाला खऱ्या आदिवासीला तिथं एसटी आदिवासी जागेवरती निवडून द्यावंच नव्हतं, कारण शिवसेना शिंदे गट हा आदिवासी विरोधी आहे या माध्यमातून सिद्ध होतं। त्यामुळे जसं मला समजलं अशा व्यक्तींनी तिथं तिकीट घेतलंय, फॉर्म भरलाय, तर त्या कागदपत्राच्या आधारे धुळे जात पडताळणी समितीला मी पत्रावर केला आणि तात्काळ यांचं दिलेलं प्रांताधिकाऱ्यांनी दिलेलं जातीचा दाखला हा तात्काळ जप्त करावा आणि रद्द करून तात्काळ सुलेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांना अवैध घोषित करावे। तर मी खरंच जात वैधता आदिवासी जात वैधता प्रमाणपत्र समितीचे आभार मानतो का त्यांनी खऱ्या आदिवासीला न्याय देऊन बोगसांना धडा शिकवला आणि ज्यांना आदिवासीचं सर्टिफिकेट पाहिजे, ज्यांना आदिवासींचं आरक्षण पाहिजे
त्यांनी हे स्वप्न कधी पाहू नये. परंतु यापूर्वी देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये जे आहेत अवैध जात प्रमाणपत्र आढळलं होतं, परंतु त्यांच्यावर पुढे कारवाई जी आहे ती अजूनही अद्याप झालेली आहे. अजूनही ते सभागृहामध्ये कायम आहे. तुम्ही काय नेमकं पाठपुरावा करणार आहात? कोण मुंब्रामध्ये काही नगरसेवक आहेत, त्यांचं काय झालंय, इथं सत्तेचा दुरुपयोग, गोरगरीब आदिवासी आवाज उचलायला गेला तर त्याचा गरडा दाबायचं काम हे गुंड लोक करतात त्यांच्या पक्षाचे. आणि आदिवासी माणूस हा तुम्हाला माहिती आहे लाजरा बुजरा आहे, गरीब माणूस आहे. या ठाण्याचे दैवत, या महाराष्ट्राचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी खऱ्या अर्थाने आदिवासींना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आदिवासीच्या जमिनी जर ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा टिकल्या, आदिवासी जमिनीचं संरक्षण जर झालं, आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळे झालं. आणि त्यामुळे आदिवासींना दिघे साहेबांचा खूप मोठा आधार होता. परंतु त्यांचा निधनानंतर आदिवासी हा वाऱ्यावरती राहिला. परंतु केदार दिघे साहेबांच्या माध्यमातून त्या आदिवासींना एक आधार मिळाला. खरंच मी केदार दिघे साहेबांचा आभार मानतो. जिल्हाधिकारी असतील किंवा आयुक्त असतील त्यांची तुम्ही भेट घेणार का? त्यांना पत्रव्यवहार काही करणार का? आणि कारवाई नाही म्हणजे ज्या राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री लकीभाऊ जाधव यांनी पाठपुरावा करून आणि प्रशासनाने शहानिशा करून धुळेवरनं ज्या तिथनं प्रमाणपत्र निघतात तिथनं त्यांनी सांगितलेलं आहे की हे अवैध आहे. याच्यावरनं हे दिसून येतं की प्रशासनाला देखील डोळ्यावरती पट्टी बांधून स्थानिक पातळीवरती हम करो सो कायदा आणि आदिवासींना गृहीत धरण्याचं काम ह्या इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. आणि त्या निमित्ताने त्यांनी अवैध असलेलं प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने दाखवून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. 6 महिने जरी उलटले असले तरी कुठेतरी आपण म्हणतो तसं की सत्य हे परेशान होऊ शकतं आहे, पराजित नाही. आणि त्याचाच एक चांगला अनुभव आपल्याला आत्ता आलेला आहे की ह्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्समधनं ह्या इथल्या आयुक्तांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना असं पत्र देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं देखील त्यांना विनंती करण्यात आलेली आहे की ज्या पद्धतीचं अवैध ठरवलेलं हे प्रमाणपत्र आहे त्याची कारवाई पूर्ण करावी आणि ह्या चव्हाण मॅडमना ताबडतोब त्यांच्या त्या पदावरनं मोकळं करावं. त्यांनी चुकीच्या पद्धतीने 6 महिने जी ही सत्ता उपभोगलेली आहे त्यांच्याकडनं ते अधिकार काढून घ्यावे आणि खऱ्या अर्थाने इकडे एका आदिवासाच्या न्याय हक्कावरती जो काही पाय आणण्याचं काम ज्या सत्तेधाऱ्यांनी केलेलं आहे तिकडे कुठेतरी या खऱ्या आदिवासाला न्याय देण्याचं काम करावं. परंतु वारंवार जे आहेत तर बिनविरोध त्या झाल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यावरती अशा प्रकारचा आरोप केला जातो. बघा ह्याच्यामधनं हेतू समजून येतो कारण की 31 डिसेंबर 2025ला दिनेश जाबर जे त्यांचे ज्या पत्नीच्या अधिकृत उमेदवार होत्या त्यांचा फॉर्म बाद करण्यात आला हे सांगून की त्यांच्याकडनं एक ॲफिडेव्हिट वेळेत आलं नाही. आम्ही उभ्या रात्र म्हणजे 31 डिसेंबर रात्री 10 वाजल्यापासून घेऊन पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्यावर हीच लढत देत होतो आणि त्याच्यावरती संघर्ष करत होतो की ते वेळेत आलेलं आहे. आणि ही सगळी चर्चा होत असताना 3-3:30च्या दरम्यान पहाटे त्यांचाच एक क्लर्क लपत ते ॲफिडेव्हिट आतमध्ये घेऊन येतो आणि त्यावेळेला जे आत्ता ज्या चव्हाण ज्या बिनविरोध जिंकून आल्या जे दाखवलं गेलं त्यांचेच कार्यकर्ते तिकडे गोंधळ घालतात. आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं जातं आणि मग डिक्लेअर केलं जातं की जाबर यांचा फॉर्म हा बाद केला गेलेला आहे. हे सगळं ऑन कॅमेरा असल्या कारणाने तिथल्या ज्या सत्यशीला शिंदे म्हणून ज्या आरो होत्या त्यांच्यावरती सस्पेन्शनचं काम पहिली गोष्ट म्हणजे या प्रशासनाने केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं मुद्दामून चाललेलं आहे. मला लकीभाऊ जाधव यांची चर्चा केल्यावरती हे खूप ठामपणे आमचं म्हणणं असं आहे की आदिवासींच्या जमिनी लाटल्यानंतर आदिवासी न्याय मागायला कुठे जाणार तर तो आपल्या माणसाकडे जाईल आणि मग आपला माणूस जर का सत्तेतच नसेल तर मग ह्यांचे पाय धरायला जाणार आणि मग त्याला न्याय मिळणार नाही. त्याला धातूर काहीतरी उत्तर देऊन त्याला बाजूला टाकलं गेलं. अशीच फसवाफसवी नुसते ठाण्या शहरामध्ये नाही तर उभ्या जिल्ह्या आणि पूर्ण महाराष्ट्रभर चाललेलं आहे. आणि हे कुठे थांबवायचं असेल तर आदिवासी नुसते एकटे नाहीये तर त्यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष देखील आहे. न्याय जर का मिळाला नाही त्वरित तर हे रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही.